सर्व खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, ज्यांना एक मिनिट डीजे थोडासा आवाज साफ करा, ज्यांना आपल्या भारत देशाबद्दल अभिमान वाटतो त्यांनी जागेवरती उभे राहा, सर्वांनी उभे राहा. ज्यांना भारत देशाबद्दलचा अभिमान वाटतो त्यांनी सर्वांनी उभे राहायचंय आणि आपल्या डोक्यावरच्या टोप्या काढायच्या आहेत. मी जेव्हा स्टार्ट म्हणेल तेव्हा राष्ट्रगीत चालू करायचंय. सर्वजण रेडी आहेत? हा, सर्वजण रेडी आहेत? प्रेड सावधान, स्टार्ट. भारत माता की, भारत माता की, भारत. कॅप्टन, बोथ कॅप्टन्स, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण समोर या. सायली 11 जिंतूर संघाचे कर्णधार इम्रान खान आपल्यासोबत जुळले गेलेत आणि दुसरीकडे पडे आपण पाहतोय मुंडे वॉरियर संघाचे कर्णधार राजू परचाके सर. हे दोन्ही कर्णधार आपल्यासोबत जुळले गेलेत. टॉस केला जातोय नाणेफेक फायनल मॅचचा. हेड इट्स अ कॉल एंड इट्स टेल. इमरान इधर जाओ. इमरान विन द टॉस. अभी कोई पूछने की जरूरत नहीं, पर ये फाइनल मुकाबला है. फाइनल मुकाबले के लिए टॉस जीता, क्या करना चाहोगे सर? गेंदबाजी सर. देखा जाए तो फाइनल का मुकाबला जब चेसिंग करती है टीम थोड़ा सा प्रेशर लगता है, पर ये बात को ना सोचते आप पहले गेंदबाजी करने का निर्णय ले रहे हो, कोई खास वजह इसकी? ग्राउंड को देखकर तो कोई खास वजह नहीं है. अल्हम्दुलिल्लाह हम चेस कर देंगे और 100 के अंदर रुकेंगे. ठीक है, हमारे मान्यवर की तरफ से बेस्ट ऑफ लक. राजू परचाके सर, पुन्हा एकदा टॉस तुम्ही हारला गेलाय. तुम्ही जर नाणेफेक जिंकला असता तुमचा काय निर्णय असता? कारण अगोदरचा सामना तुम्ही डिफेंड केलाय, त्यामुळे तुम्ही जर टॉस जिंकला असता तर तुम्ही काय करण्याचा इरादा केला असता? या अगोदर दोन सामने आम्ही चांगले डिपेंड केलेले आहेत आणि आमची टीम सुद्धा यावेळेस बॅटिंग करणार होती, त्यामुळे जो निर्णय झाला तो आमच्या बाजूनेच झालेला आहे. म्हणजे एकंदरीत टॉक्स केवळ औपचारिकता होती, म्हणजे तुम्ही सुद्धा प्रथम फलंदाजी करणार होता. आता फलंदाजी असणार आहे, फायनलचा सामना आहे, मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या फायनलच्या सामन्यामध्ये किती धावा बनण्याचा मनसुबा तुमचा असेल, म्हणजे समोरच्या संघाकडे पाहता? आम्ही आमचा नॅचरल गेम खेळणार, 80 ते 90 रन करण्याचा प्रयत्न करू आणि ते डिपेंड करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, काही चेंजेस राहणार आहेत का? सेम टीम. ठीक आहे, मान्यवराच्या वतीनं तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. भाऊ, एवढं मोठं प्रशासन लावला असताना ज्यांनी बेल्स नेल्यात त्यांनी आणून द्या. जस्टमचा बेल एक आहे, एक आणून द्या भाऊ. ज्यांच्याकडे आहे 3 गेल्यात का? ज्यांच्याकडे चुकीनं गेल्यात ते आणून द्या. ज्यांच्या खिशात चुकीनं पडल्यात ते आणून द्या. जे 3 बेल्स उपलब्ध नाही आहेत, विनंती असेल ते बेल्स आणून द्यायचे. सर्वांना विनंती आहे, ज्यांच्या बघा एकदा सगळेजण खिशे आपले आहेत का कुठे? बेल्स असतील तर आणून द्या.
मेरे को याद ही नहीं आ रहा सर। हॅलो चेक हॅलो. ॲडव्होकेट विशाल दंडवे मित्रमंडळ आयोजित आमदार चषक 2026 चे टेनिस बॉल क्रिकेट आमंत्रित 16 संघांचे हे सामने हनुमान मंदिराच्या या भव्य मैदानावर दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी सुरू झालेली ही स्पर्धा तिच्या निर्णायक दिवशी, तिच्या अंतिम दिवशी आज तिचा अंतिम सामना आपल्या सगळ्यांपुढे रंगलेला आहे. या स्पर्धेसाठीचं प्रथम पारितोषिक तब्बल 1,31,100
बात होती हुई लेफ्ट हैंड गेंदबाज आतिफ सामना करेंगे बल्लेबाज, आगे डाली हुई गेंद और सीधा ऑफ स्टंप की पट्टी को पकड़ते हुए सीधा विकेट कीपर के दस्तानों में गई गेंद। बिंदी गेंद से शुरुआत की है, गेंदबाज है लेफ्ट आर्म ओवर द विकेट से आतिफ। या औरंगाबाद से स्पर्धेसाठी ताल्लुक रखते हैं आतिफ। तो वही फाइनल मुकाबला जो खेला जा रहा है मुंडे वॉरियर वर्सेस सयाली 11 जिंतूर के बीच। अगली गेंद फिर से आगे डाली हुई गेंद जिसे कट किया है, लेकिन अच्छी खिलाड़ी वहां पर अच्छी तरीके से गेंद को रुकाया, खुद को झोंक दिया था। महज 1 रन मिलेगा बल्लेबाजों को, स्ट्राइक रोटेट होता हुआ 1 रन लग गए हैं बोर्ड पर। पहली ओव्हर का खेल जारी है। या सामन्यासाठी रेफरी म्हणून तौफिक सर काम करतील आणि ह्या सामन्यासाठी थर्ड अंपायर म्हणून प्रशांत आडे काम करतील. प्लीज कमेंटेटर कंटिन्यू. थैंक यू डीजे। निर्धारित 8 ओवरों का मुकाबला है और जो भी जीतेगा इस मुकाबले को पूरे लेकर जाएगा 1,21,000 रुपए। अगली गेंद फिर से अच्छी गेंद, कड़ा सवाल पूछा बल्लेबाज से और अंपायर का इशारा देखिए देखिए देखिए। अंपायर सोनिया बापू लगातार अच्छी गेंदबाजी का मुजाहरा इस ओवर में। गेंदबाज आतिफ अब तक 3 गेंदों से महज 1 रन खर्च किया है। पहली ओवर का खेल जारी है। टॉस जीतकर पहले गेंदबाजी कर रही है जिंतूर, तो वहीं बल्लेबाजी कर रही है मुंडे 11 किनवट। अब अगली गेंद देखना है क्या करते हैं बल्लेबाज। फिर से ऑफ स्टंप के बाहर डाली हुई गेंद को घसीट कर मारा है डीप स्क्वायर लेग के क्षेत्र में। अंपायर का इशारा दिलचस्प अंदाज में। जी हां, 4 रन से खाता खोला है बल्लेबाज ने। मिड ऑफ को बाउंड्री लाइन पर रखा है। मैंडेटरी पावर प्ले के 2 ओवर। अच्छी काही- सजी हुई शुरुआत गेंदबाजी की ओर से। अब तक काहीशी 4 सावकाश गेंदों सुरुवात से किनवटच्या संघासाठी. गिरी आतिफ की गेंद सामना करेंगे रमेश शिराले। अच्छी गेंद जिसे उड़ाया है, लॉफ्टेड खेला है कवर के क्षेत्र में। खिलाड़ी गेंद के पीछे और कोई मौका नहीं खिला। एंटरटेनिंग अंपायरिंग की भूमिका में पहली ओवर का खेल जारी। अंतिम गेंद, स्कोर है 9 रन। आतिफ चले धीरे धीरे, लेंथ गेंद को घुमाया, पलट कर मारा है स्क्वायर लेग के क्षेत्र में। अंपायर का इशारा देखना। प्रेक्षकांना विनंती आहे, चेंडू थोडा बाहेर पकडायचा आहे.
इस 6 मुकाबले धावा के रेफरी। मैं आयोजकों से, दर्शकों से मैं विनंती करूंगा आयोजक की वती से कि कृपया करके आप सहायता करें। आपके लिए टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया जा रहा है, ये सारी मेहनतें आपको एंटरटेन करने के लिए की जा रही है। कृपया करके खिलाड़ियों का, आयोजन कमेटी का पालन करें सभी दर्शक। एक ओवर की समाप्ति पर स्कोर है 15 रन। अगली ओवर लेकर मिनाज घुमाकर डाली विकेट, घुमाकर मारना चाहते थे स्क्वायर लेग के क्षेत्र में, नतीजा गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। हल्की सी अपील होती हुई, उत्साह ज्यादा विश्वास कम उस अपील में, अंपायर ने नकारा। स्कोर रुका हुआ 15 रनों पर। 1.1 ओवर में स्कोर है 15 रन। काहीशी सावध सुरुवात, अतिशय तोलामोलाचा खेळ आपण दोन्ही संघांकडून बघतोय। मुंडे वॉरियर्स पीछे बट की विकेट कट किया है, लेकिन ओवर खिलाड़ी मौजूद देखना होगा अंपायर का। जी हाँ, पहला विकेट का पतन होता हुआ बड़ी मछली जाल में। प्रत्येक सामन्यात आपली छाप सोडली होती। संकल्प तो परत येतोय वैयक्तिक 1 धावेवर। अब आहे संकल्प की जगह लेने के लेफ्ट हैंडेड धाकड़ बल्लेबाज बालाजी दिरबसे। मैं इस लड़के को जानता हूं, इसके कद काठी पर मत जाइए, बहुत तगड़ा मारता है ये। लेकिन वहीं उतनी अच्छी गेंदबाजी की शुरुआत की है मिनाज ने। पहली गेंद डॉट और दूसरी गेंद पर सफलता दिलाई। मुंडे वॉरियर्स को लग गया है पहला झटका। 1.2 ओवर, दूसरी ओवर का खेल जारी है। स्कोर है 15 रन। फाइनल मुकाबला, शेर से शेर लड़ेगा तो शेर ही जीतेगा। हर मुकाबले में नए नए फंडे। आयोजक विशाल दंडवे। 1 षटक आणि 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे। धावसंख्या आहे 15 धावा, अब आहे 1 गड्याच्या strike पर. मोबदल्यात। गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय मिनाजला, ज्याच्या 2 चेंडूंमध्ये अजूनपर्यंत धाव आली नाही। पुढचा चेंडू घेऊन यावेळेस परत चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि परतावा लागेल। लगातार दुसरा झटका। हेलो, लगातार दूसरा विकेट गिर गया है। मुंडे वॉरियर्स की पारी लड़खड़ाती हुई। फाइनल मैच का फाइनल मुकाबला चल रहा है इस टूर्नामेंट का। 2 विकेटें गिर गई है 15 रन पर। बालाजी जो तिसऱ्या सामन्यामध्ये डकवर परततोय। शेवटचे 3 सामने एकही धाव त्याला बनवता आली नाही। आणि मिनाजच्या चेंडू पुढे किनवटचा संघ धडपडताना 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात। मिनाज त्याचे 3 राहुल चेंडू झालेले वाटू. आहेत, अद्यापपर्यंत एकही धाव त्यांनी खर्च केली नाही। 2 गडी परतलेत। मिनाज ऑन द हॅट्रिक। गतीने केलेला चेंडू हलक्यात आणि प्लेस केला। 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि निश्चितपणे मिळेल। आणि काही अतिरिक्त धावा ओव्हरथ्रोच्या रूपात। भोकरच्या हनुमान मंदिराचं हे मैदान अतिशय पाटा विकेट। मागच्या जवळजवळ सर्वच मॅचेस 15च्या धावगतीनं इथं धावसंख्या झाली। दोन गडी परतल्यानंतर बघावं लागेल रमेश शिराळे, किनवटचा आयकॉन। यावेळेस फुलटॉस, चेंडू हव्यामध्ये, 4 धावा।
सुंदर चेंडू. कमेंट्स ज्यांचे येत आहेत त्यांच्यासाठी सूचना आहे, सचिनला थोडस खाय पियाव घालावं लागते कमिटीला. सकाळपासून खाल्लं नाही ते, खायला गेलेलं आहे. 5-10 मिनिटात अवेलेबल होईल. सचिन जरा बरं वाचतो हे. या क्षणी अटीतटीचा हा सामना. हॅलो. एक पारितोषिक आहे, वाचू घेतो बघा. उत्कृष्ट वक्ता, मराठी भाषेवर ज्यांची मजबूत पकड असलेले व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या बीसीसी भोकर संघाचे खेळाडू तसेच समालोचक. या दरम्यान फटका डीजे. वॉरियर संघाचा आयकॉन सर, खेळाडू रमेश शिराळे. विपिन सर रमेश शिराळेचं बघूया नंतर. एक सांगतो ऐका. उत्कृष्ट वक्ता, मराठी भाषेवर ज्यांची मजबूत पकड असलेले व्यक्तिमत्व म्हणजे विपिन सर यांच्या समालोचनावर खुश होऊन आमच्या सोबत भाऊजी लिंबूच. वडगाव नगरीचे प्रगतशील शेतकरी श्री सावते अरविंद सर यांच्याकडून विपिन सरांच्या समालोचनासाठी पारितोषिक आहे 500 रुपयाचं. थँक्यू. बडा ही काय बॅट्समॅनचं यानं सुख कळीने दुःख कळीने बॉल दिसत की मारूच. हा, आमच्या विजूभाऊची टीम आहे आणि आज विजूभाऊ आमचे जोमात दिसत आहेत. गोलंदाजी करणारे विजय राठोड जांभळेकर यांचा संघ तो आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सन्मानपूर्वक दिशा देण्याचा प्रयत्न आणि एक धाव देते. चांगली रणनीती आणि चांगल्या प्लॅनचं एक्झिक्युशन करताना आपण पाहतोय मुंडे वॉरियरचा संघ. धावसंख्या पहिल्या 2 षटकामध्ये धावसंख्या थोडीशी कमी वाटत होती, परंतु या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 धावा. गोलंदाजी मार्क ऑन मॅन फॉर्म संभाजीनगर आतिफला आपण पाहतोय आणि स्ट्रायकर एंडला आहे तो राहुल. या दरम्यान पुन्हा एकदा सन्मानपूर्वक खेळले गेले आणि मिळते ती केवळ एक धाव. एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या इथे मात्र वाढली जाते. 29 धावा धावपलकावरती लागल्या जातात. षटक क्रमांक 3 टाकलं जाते. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आतिफ मॅन फॉर्म संभाजीनगर आणि स्ट्रायकर एंडला रमेश शिराळे मुंडे वॉरियर संघाचा वॉरियर्स. या वॉरियरवर नजरा असतील सचिन. गती परिवर्तन चेंज ऑफ पेस फटका. ओ माय गॉड, इनायत देशमुख डीजे. बाई रुक जा.
पाहतो आपण आणि दुसरीकडे म्हणजे आपल्या जवळ येते तामसा नगरीमध्ये आमदार माधवराव पाटील जवळगावकडे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय सामन्याचं आयोजन केले गेले. प्रेक्षकांना सांगू इच्छितो की तामसा येथे देखील या स्पर्धेचं आयोजन होणार आहे. त्याचं प्रथम पारितोषिक देखील 1,00,000, द्वितीय पारितोषिक 71,000, तृतीय 51,000 आणि चतुर्थ 71,000 म्हणजे हे 4 पारितोषिक असणार आहे. आणि आपल्या जवळच इथून 15 किलोमीटर असलेला तामसामध्ये देखील या प्रकारची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जाऊया इनायत देशमुखचा एक अफलातून जेल. विपिन सर, आमदार चषक 2026च्या अंतिम दिवसाचा हा महाअंतिम मुकाबला जो रंगलाय जिंतूर 11 आणि मुंडे वॉरियर्स किनवट या 2 दिग्गज संघांच्या दरम्यान. या क्षणी जिंतूरचं पारडं काहीसं जड दिसतंय. रमेश शिराळे त्याला परतावं लागले मागच्या चेंडूवर एका अप्रतिम झेलवर. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू, उसळी घेणारा हा चेंडू. हलकीशी अपील बघायला मिळाली आणि त्यावर पंचांचा निर्णय. सोन्या बापू सर 2 मैदानामध्ये 2 पंच एकमेकाशी चर्चा करताना पाहतोय. एक सोलापूरचे सोन्या बापू आणि ज्यांना भोकरचे सोन्या बापू म्हणले जाते ते नदीम सर. रिव्ह्यू आहे का कोणत्या म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू का अंपायर्स अंपायरचा आहे का गोलंदाजी करणाऱ्या संघाचा? अंपायरचा रिव्ह्यू असणार आहे तो. सॉफ्ट डिसिजन काय सर सोन्या बापू? सॉफ्ट डिसिजन, सॉफ्ट कॉल काय? नॉट आउट. नॉट आउट. चला चेक करा. आणि डिसिजन कायम राहील. सॉफ्ट डिसिजन जो होता त्यावर ते कायम राहील. आणि इम्रान भाई तुम्हाला माहिती आहे स्पर्धा ही पारदर्शकतेप्रमाणे खेळवली जाते. त्यामुळेच पूर्ण महाराष्ट्रभर ही स्पर्धा गाजली गेली आहे. या स्पर्धेचं नाव याच्यामुळे आहे की ही स्पर्धा ज्या आयोजन कमिटीला कोणताही संघ जवळचा नाही आणि कोणताही संघ दूरचा नाही. त्यामुळे या स्पर्धेमध्ये मोठं नाव असलेली ही स्पर्धा, मानाची स्पर्धा आमदार चषक आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांना विनंती आहे थोडंसं नर्व्ह कंट्रोल करायचे आहेत. आपण अंतिम सामना खेळतोय. प्रेक्षक अतिशय सन्मानाने आपल्या सगळ्यांकडे बघत आहेत खेळताना. त्यामुळे पंचांशी वाद किंवा डिसिजन्सवर अतिरेकी ताणतणाव निर्माण करू नयेत. आणि दुसरी गोष्ट सांगायची वाटते सर पंचासाठी, पंचाने जे डिसिजन आहे तो जागेवरती द्यायचा आहे. बरोबर? येस येस. इथे कॅचिंगचं जे डिसिजन आहे ती तिथंच डिस्कस करून आपण करू शकता. हो. आणि दुसरी गोष्ट प्लेअरचा जर रिव्ह्यू असेल तर आम्हाला सांगायचा तो टीमचा रिव्ह्यू असणार आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावरती आहेत ते 3 गडी बाद 29 धावा. आणि आपण पाहतोय आमदार चषक या स्पर्धेचा ग्रँड फिनाले महामुकाबला. अंतिम सामना किनवट वर्सेस जिंतूर. मुंडे वॉरियर्स किनवट वर्सेस सायली 11 जिंतूर या 2 संघादरम्यानचा सामना. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा खिजरला आपण पाहतोय. 4थं षटक टाकण्यासाठी आलाय आणि समोर असेल राहुल. फटका आलाय. मिस टाइम आणि गडी बाद. थांबा. सोन्या बापू 1 मिनिट भाऊ, 1 मिनिट सोन्या बापू, थोडस सहकार्य असू दे. 1च मिनिट थोडसा.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. बाद राहील तो राहुल वडगोरे सुद्धा. या स्पर्धेचं सचिन अजून एक वैशिष्ट्य आहे, ज्यासाठी आता काही क्षणांसाठी हा खेळ थांबला होता, की इथे थ्रो आर्म, जर्क आर्म अजिबात अलाउड नसतो. तो चेक होत होता आणि क्लिअर आर्म आहे. या क्षणी किनवटचा संघ काहीसा संघर्ष करताना. सर तत्पूर्वी ते प्रेक्षक लोक जे इनामदार कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्सचं जे बॅनर लागले गेले त्याच्या बाउंड्री लाईनच्या मध्ये बसलाय भाऊ तुम्ही. सर प्लीज विनंती असेल मागे बसा, प्लीज कृपया करून विनंती आहे, मागे बसायचंय. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचं आहे. खेळाडूला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या. न्यू बॅट्समॅन आपण पाहतोय अखलास आलाय. अखलास शेख नवीन फलंदाज. किती आपण जे अखलासच्या बॅट मधून डीजे टू द क्रीज. अशा प्रत्येक फटक्यांची षटकारासाठी मुंडे वॉरियर संघाच्या संघ मालकाकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा डीजे थँक्यू डीजे. झेल घेतलाय. विनोद सर कोचिंग क्लासेस यांच्याकडून प्रत्येक झेलासाठी बाउंड्री लाईनच्या बाहेर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. विनोद सर कोचिंग क्लासेस या. सचिन, या पद्धतीच्या फटकेबाजीची आवश्यकता असेल किनवट संघाला. आतापर्यंत धावगती जी होती ती सुमारे 10 धावा प्रति ओव्हर. 2 चेंडूवरती 2 आले. तिसरा येईल का? फटका खेळण्याचा प्रयत्न ऑनसाइडच्या दिशेमध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा क्लासचा प्रयत्न, परंतु नकार दिलाय त्या अमोलने. एक धाव पाहायला मिळते. विशाल राठोड पमनाळकर यांचे देखील 200 रुपये असतील. अमोलसाठी एकदम तेज तर्रार यॉर्कर प्रकारचा चेंडू. बघूया धावा किती मिळतात. एक धाव तिथे पूर्ण केली. षटक क्रमांक 4 टाकले जाते. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू. एक मिनिट थांबा. एक मिनिट पुन्हा एकदा थांबावं लागेल. विपिन सर कंटिन्यू. विपिन सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे ही जी स्पर्धा जी ओळखली जाते त्यांच्या नियमामुळे आणि त्यांच्या पारदर्शकतेमुळे ही स्पर्धा ओळखली जाते. प्रत्येक चेंडूवर ते बारकाईने लक्ष येते, आयोजकाचा असते. त्यामुळे पुन्हा एकदा चेक केलं जाते. गोलंदाजी मार्कवर खिजरला पाहतोय. 43 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. अकलास 3 चेंडू आणि 13 धावावर फलंदाजी करतो. ते स्ट्रायकर एंडला असेल. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार देखील अकलासच्या बॅट मधून पाहायला मिळाले होते.
आणि पुन्हा एकदा सांगतो की या स्पर्धेसाठी ज्यांनी प्रथम पारितोषिक दिले ते प्रथम पारितोषिक करते आपण मैदानावरती आपल्याला मंचावरती पाहायला मिळतात. मी कॅमेरामॅनला विनंती करतो की कॅमेरा देखील मंचावरती फिरवायचा आहे, कारण या स्पर्धेला ज्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिले शेख युसुफभाई, तब्बल 1,31,111 रुपयाचं पारितोषिक श्री शेख युसुफभाई नगरसेवक भोकर यांच्याकडून ते पारितोषिक. द्वितीय 81,111 दिलीपाना सोनवडे शहराचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष नगर परिषद भोकर. तृतीय पारितोषिक 61,111 शेख नाजिम सर गटनेते नगर परिषद भोकर. आणि चतुर्थ क्रमांकाचा 41,111 श्री बंटी राठोड तलाव रिसॉर्ट भोकर. सामन्यावर परत जाऊयात, सामन्याला सुरुवात करूयात. शेवटचा बॉल आहे चौथ्या षटकातील. आला एकलाच्या बाट मधून क्षेत्ररक्षक इनायत, व्हॉट अ कॅच डीजे. खचाखच भरलेलं हनुमान मंदिर भोकरचं मैदान. चार षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. मुन्नाभाई त्यांना बिलाल पंजाबी बोलवत आहेत, त्यांना विनंती आहे त्यांनी देखील यायचंय. न्यू बॅट्समॅन धीरज राठोड फलंदाजीसाठी आले. तर जाऊया अमोल शाने ज्वेलरचे मालक, ज्यांनी या स्पर्धेसाठी जे जर्सी दिली गेली पूर्ण संघासाठी चीम जर्सी. या स्पर्धेसाठीच्या ज्या आकर्षक ट्रॉफीज तुम्हाला दिसत आहेत मंचावर त्या प्रायोजित आहेत जगदंबा हार्डवेअरचे मालक श्री गणेश जाधव यांच्याकडून. या स्पर्धेसाठीचं मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक 15,001 रुपयांचं ते प्रायोजित आहे डॉक्टर फेरोज इनामदार नगरसेवक नगर परिषद भोकर यांच्याकडून. या स्पर्धेसाठीचं बेस्ट बॉलरचं पारितोषिक 7,001 रुपयांचं. चेंडू हवेमध्ये आहे आणि परत एकदा झेल. अरे यार
गोलंदाजी मार्कवर फॉलो थ्रो मध्ये थोडीशी अडचण झालेली आहे. सोन्या बापूकडे लक्ष असू द्या. पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल मिनाजला आणि समोर फलंदाज असेल तो आयकॉन विकास पवार. संघ अडचणीत सापडलाय, त्या अडचणीतून बाहेर काढतील का मुंडे वॉरियर संघासाठी विकास पवार. फटका आलाय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार येतोय चौका. परंतु एक धाव येते आणि पंचाकडे पहा, पंचाचा इशारा येतोय. इट्स अ लेग बाईज. लेग बाईज स्वरूपातील धाव असणार आहे. हा आता समोर धीरज राठोड. धीरजला तो धीरज धरावा लागेल, कारण ज्या प्रकारच्या विकेट इथे मुंडे वॉरियर संघाने गमावल्यात, कारण समोर जर पाहायला गेलं तर ते जत्तरदार गोलंदाज ज्या प्रकारे बंदुकीतून निघाल्या गोळीसारखे चेंडू जात आहेत ते मेनाज काय गोलंदाजी करतोय. समोर धीरज क्षेत्ररक्षण देखील पाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. रंगतदार मुकाबला यावेळेस हलक्या हाताने धीरजने दाखवलाय. धीरज एक धाव तिथे पूर्ण केली जाते. सचिन धावगती फारशी नसेल तरीही एका फायटिंग टोटलकडे ही इनिंग जातीये किनवट संघाची. आणि विकास सर तुम्हाला एक प्रश्न जरी विचारायचा त्याला वाटतो. गोलंदाज म्हणून आपण ओळखत असलो तरी कालच आपण बीसीसी भोकर संघाविरुद्ध त्याच्या बॅटिंग स्किल्स पण बघितल्यात. त्याला थांबावं लागेल. नक्कीच सर, कारण त्याच्याकडे क्षमता भरपूर आहे, पोटेन्शियल भरपूर आहे, परंतु असून चालणार नाही. आज संघ अडचणीत सापडलाय, त्या अडचणीतून बाहेर काढावं लागेल. काढेल का विकास पवार? ओहो, आडव्या बॅटने बेग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु गती पाहू शकता. गतीने ते मात्र बीट केले गेले. विपिन सर, तुम्ही सुद्धा एक सामना फायनलचा खेळला गेला होता. ज्या धावा धावपलकावरती लागतात ते चेस करताना देखील प्रेशर जाणवते. काय म्हणता सर? सचिन, निश्चितपणे ज्या पद्धतीची इथं प्रेक्षकांची उपस्थिती आहे ती स्वतःमध्येच एक धडकी भरणारी अवस्था असते. इतक्या प्रेक्षकांपुढे आपण जेव्हा प्रदर्शन करतो त्याचं एक प्रेशर असतंच, शिवाय हे जे फायनल आहे त्या नावाचे एक प्रेशर आहे. त्यामुळे जिंतूर संघासाठी तितकं सोपं जाणार नाही. परत एकदा टोलविण्याचा प्रयत्न होता, ग्राउंडेड शॉट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि मिळेल. वाढती धावसंख्या ती जाऊन पोहोचली आहे 51 धावा 5 षटकानंतर. सुमारे 10च्या धावगतीनं धावा फलकावर लागत आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. आता सर अनिल भाऊकडे थोडंसं लक्ष असू द्या, काय काय करतील. पाहिलं गेलं तर आयोजन देखील करतात, नियोजन करतात, सर्व संघाच्या मॅचेस देखील त्यांच्याकडे ते स्फूर्ती पाठवली गेली. परंतु इथे पाहतोय कॅमेरामध्ये, म्हणजे ज्या कॅमेरामॅन मेन आहेत त्यांना थोडंसं विश्रांती दिली आहे, नाश्त्यासाठी ते गेलेत, परंतु त्यांची जागा इथे मात्र अनिल बेरदेवांनी घेतली आहेत. म्हणजे आपल्याला भोकर येते, कॅमेरामॅन देखील पाहायला मिळते. म्हणजे काय वेळात आपल्या भोकरचं जे यूट्यूब चॅनल राहील काही दिवसानं. नीरज भैया लक्ष असू द्या. हलक्यात आणि प्लेस केलंय लेग पॉइंटच्या दिशेने. एक धाव. पाच 5.1 षटकाचा खेळ इथे झालाय फायनलच्या सामन्यामध्ये आणि धावपलकावरती आहेत ते 52 धावा. एवढ्या मोठ्या धावा दिसत नाहीयेत, परंतु हे देखील लक्षात ठेवावं लागेल की हा फायनलचा सामना आहे. ओहो, थोडासा दिशाहीन चेंडू इथे पाहायला मिळालाय, परंतु पंचाचा इशारा आहे ना अजूनही बाकी आहे आणि पंचाचा इशारा येतोय. बघा हे बघा, वाईट बॉल कॉल.
आगळ्या वेगळ्या स्टाईलने ते मात्र व्हाईट बॉल घोषित केलंय. ते आमच्या सोन्या बापू भोसले, ज्यांना महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध डान्सिंग पंच अशी ओळख आहे. ते सोन्या बापू भोसले यांच्याकडून 53 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 6 गोलंदाजी मार्कवर जिंतून संघाचा मुजाहिद गोलंदाजी करतोय आणि स्ट्रायकर एंडला संभाजीनगरचा विकास पवार. आलाय डीजे. सदस्य ज्ञानू पाटील कोटगिरवार यांचं देखील मैदानावरती आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत असणार आहे. सामना मात्र रंगतदार होतोय. पैसा वसूल मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारच्या सामन्याची आपण अपेक्षा केली होती अगदी त्याच प्रकारचा सामना हनुमान मंदिर भोकर या मैदानावरती पाहायला मिळतोय. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 69 धावा. विकास पवार नसून विकासचा पॉवर पाहायला मिळतोय. व्हॉट अ बॅटिंग. एक सन्मानजनक धावसंख्येकडे मजल मारतोय मुंडे वॉरियर्स. मारलाय डीजे. विकास पवार या फलंदाजाने दाखवले की आयकॉन कसा असावा. आपण पाहतोय गोलंदाजी मध्ये सुद्धा सुंदर गोलंदाजी आणि फलंदाजी देखील सुंदर करताना आपण विकास पवारला पाहतोय, ज्याने या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक दिलं 41,111. बंटी राठोड तलाव रिसॉर्ट भोकर यांचं पारितोषिक देण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी
राजेश दादा राठोड यांचं देखील मैदानावरती आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं स्वागत आहे. सामन्याकडे जाऊया. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती आहेत ते 6 गडी बाद. 73 षटक क्रमांक 7 व गोलंदाज आतिफ एक आयकॉन खेळाडू आहे. फटका फटका बेग हिट करण्याचा प्रयत्न, पल्ल्याच्या नंतर अतिरिक्त उछाल देखील पाहायला मिळाली या चेंडूवरती, परंतु येतोय तो डॉट बॉल आणि आपण पाहतो विकेटच्या पाठीमागे या संघाचा कॅप्टन कर्णधार इम्रान खान थोडंसं कान मंत्र देखील देताना आपण पाहतोय. रंगतदार मुकाबला. 6.1 षटकाच्या समाप्तीनंतर 73 धावा धावपलकावरती लागल्या गेलेत. पुढचा चेंडू आतिफचा. धीरज फटका फसलाय आणि सुंदर झेल तिथे. या सोन्या बापूला शोधण्यामध्येच वेळ चाललाय. कोणीकडे कधी जातात काही सांगता येत नाही. कुठं गेले ते 15 मिनिटं त्यांना शोधायलाच लागलेत. परंतु कॅमेरामॅनला पुन्हा एकदा विनंती करतो की तिकडे विकेटच्या पाठीमागं थोडंसं फोकस करायचं आहे. जे आमदार चषक 2026चं बॅनर लागले गेले, प्रशांत आडे सर असतील, तौफिक इनामदार आणि शेख आकिब सर या देखील ही स्पर्धा जी आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये ज्यांनी मोलाचा वाटा उचललाय ते त्रिमूर्ती यांना देखील टीव्ही स्क्रीनवरती दाखवलं जाते. नवीन फलंदाज येतोय. धीरज बाद झाल्याच्या नंतर त्याची जागा घेण्यासाठी डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर केंद्रेला देखील आपण पाहतोय. काही वेळातच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे विद्यमान खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब मैदानावरती येणार आहेत. मी विनंती करतो की जे एंट्री पॉइंट आहे तिथे ऑटोच्या बाजूला ते जे गाड्या ज्यांनी कोणी लावले गेले प्रेक्षकांना विनंती आहे तिथं थोडीशी जागा सोडायची आहे. त्याचबरोबर त्यांच्या सोबत आपल्या भोकरच्या दमदार आमदार श्रीजयताई चव्हाण यांचं देखील आगमन होणार आहे. आलाय विकेटच्या बॅट मधून षटकार. षटकाराच्या साहाय्याने 80 धावा देखील धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. विकास पवार मुंडे वॉरियर संघाचे संघ मालक म्हणजे बालाजी मुंडे सर विचार करत असतील की विकास पवारला स्ट्राईक पाहिजे. का पाहिजे? कारण त्याच्या बॅट मधून मोठे मोठे फटके देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकास पवार षटकार मारलाय खिजरच्या चेंडूवरती. पुन्हा एकदा खिजर धावतोय ज्याने 3 विकेट मिळवले तो खिजर. या सामन्यांसाठी भोकर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सन्माननीय दिलीप काका सोनवाडे यांची उपस्थिती इथं आहे. मी आयोजन समितीच्या वतीने काकांचे स्वागत करतो शब्दसमनांनी. सोबतच आदरणीय युसुफ भाई नगर परिषदेचे नगरसेवक उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत करतो. नगर परिषदेचे गटनेते विठ्ठल पाटील धोंडगे, आमचे भाऊजी डॉक्टर बालाजी अनबोरीकर नगरसेवक नगर परिषद भोकर, सोबतच पंकजदादा पोकलवार नगरसेवक नगर परिषद भोकर. दरम्यान एक उत्तुंग फटका षटकार.
या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी नगर परिषदेचे नगरसेवक आदरणीय गौतम दादा कसबे, नगरसेवक डॉक्टर कायम लक्ष असू दे आज. सोबत सोबत चला माईकच्या. या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी डॉक्टर मनोजजी गिमेकर साहेब, नगरसेवक नगर परिषद भोकर, आदरणीय नाझिमबाई, गटनेते नगर परिषद भोकर, आदरणीय अविनाश वाघमारे, नगरसेवक नगर परिषद भोकर यांचीही इथं उपस्थिती आहे. मी आयोजन समितीच्या वतीनं त्यांचंही शब्दसुमनांनी स्वागत करतो. सर जाऊया सामन्याकडे. जगामध्ये दोन गोष्टी प्रसिद्ध आहेत, कोरोनाची महामारी आणि शेवटच्या षटकातील हाणामारी. शेवटचं षटक, कुठल्या टप्प्याचा चेंडू फटका खेळण्याचा प्रयत्न देखील झालाय. एक धाव, एक चोरटी धाव देखील इथे मात्र पूर्ण केली गेली आणि स्ट्रायकर एंडला पाठवलंय विकास पवारला. मुजाईच्या पहिल्या षटकामध्ये तुंबळ हाणामारी केली होती विकास पवारने. तो विकास पवार पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला असेल. 87 धावा देखील धावपलकावरती लागल्या गेल्या. शेवटचं षटक, शेवटचे 5 चेंडू, गोलंदाजी मार्कवर मुजाहिद आणि स्ट्रायकर एंडला मॅन फ्रॉम संभाजीनगर आयकॉन विकास पवार. या ठिकाणी मंचावर उपस्थित परमेश्वरजी भालेराव यांचे आयोजन समितीच्या वतीने खूप खूप स्वागत. किनवटचा संघ एका सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करताना. नक्की सर, कारण फायनलच्या सामन्यामध्ये या प्रकारच्या धावा म्हणजे मोठ्या धावा आहेत. ते काम करतोय. 13 चेंडू मध्ये 44 धावा ज्याने बनवल्या तो विकास पवार. ओ माय गॉड, ओ माय गॉड. हे पाहू शकता पंचाचा इशारा, इट्स अ वाईड बॉल कॉल. आणि ज्या प्रकारे बॅट फिरतीये सर, ज्या प्रकारे विकास पवारची ज्या पॉवरने बॅट फिरतीये, असं वाटतंय की बॉलचे 2 तुकडे होतील. या प्रकारे फटकावतोय तो बॅट. सचिन काल जवळून बघितली आहे ती बॅट. माझ्या इतकं चांगलं मैदानावर दुसरं कोणालाही माहिती नाही. नक्कीच सर. गती परिवर्तन, परंतु पंचाचा इशारा, थर्ड अंपायर, थर्ड अंपायर करे रेफर केलं गेले. डीजे प्लीज. या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी इथं उपस्थित आदरणीय नरसा रेड्डी गोपीवाड, सोबतच सुनीता राचुटकर ताई, त्याही इथं उपस्थित आहेत. भाजपा पदाधिकारी, त्यांचंही मी स्वागत करतो. हा डिसिजन प्लीज. विपिन पवनकर सर, तुम्हालाच विनंती आहे ते डिसिजन बघा. डिसिजन इथे मात्र येतोय. फेअर आहे, फेअर आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 2 चेंडूच्या नंतर तिसरा इथे मात्र डॉट आलाय आणि धाव पलकावरती लागल्या गेल्या ते 94. लॉस ऑफ 7 विकेट आफ्टर 7.3 ओव्हर्स. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर मुजाहिद आणि स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय विकास पवार. आलाय पवार. अर्धशतक पूर्ण झाले. मंजिल तो पाना अभी बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो तोली है मुट्ठी भर जमीन
विकास तुझे तोलना पूरा आसमान बाकी आहे. विकाससाठी टाळ्या झाल्या पाहिजेत प्रेक्षक हो. विकास हे बघू शकता, एक बॉल मिस झालाय आणि ज्या प्रकारची नाराजगी, ज्या प्रकारचे एक्सप्रेशन आपल्याला विकास कडून पाहायला मिळते. मोठा खेळाडू आहे. विकासच्याही 50 धावा आणि संघाचंही ते शतक पूर्ण झाले. शेवटचा चेंडू, पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू विकाससाठी. ओ दूरवरती दूरवरती टाकला गेलाय. पंचाचा इशारा पुन्हा एकदा येतोय. इट्स अ वाईड बॉल कॉल. एक्स्ट्रा धाव, 101 धावा धाव पलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा चेंडू गोलंदाजी करतोय मुजाहिद आणि स्ट्रायकर एंडला आहे तो विकास पवार. शपल झालाय, अगोदर शपल झालाय, मिस झालाय. शेवटच्या चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न बघूया. बघू शकता डिसिजन थर्ड अंपायर कडे आहे, परंतु नॉन स्ट्रायकर एंडला आउट जर असेल तर विषयच नाही. डीजे थोडस होल्डवर राहायचंय. ओके. ॲडव्होकेट विशाल दंडवे मित्रमंडळ आयोजित आमदार चषक 2026 चे हे टेनिस बॉल क्रिकेटच्या आमंत्रित 16 संघांचे सामने रंगलेले आहेत हनुमान मंदिर भोकरच्या या भव्य मैदानावर. या सामन्यांच्या अंतिम दिवशीचा हा महाअंतिम मुकाबला आपल्या सगळ्यांपुढे रंगलेला आहे, ज्याची पहिली इनिंग आत्ताच संपन्न झाली आहे. या स्पर्धेसाठी पहिलं पारितोषिक 1,31,111 रुपयांचं प्रायोजित आहे श्री शेख युसुफ भाई नगरसेवक नगर परिषद भोकर यांच्याकडून. या स्पर्धेसाठीचं दुसरं पारितोषिक गडीबाद 81,111 रुपयांचं प्रायोजित आहे श्री दिलीप सोनवाडे उपनगराध्यक्ष नगर परिषद भोकर यांच्याकडून. तिसरं पारितोषिक 61,111 रुपयांचं प्रायोजित आहे श्री शेख नाझीम गटनेता नगर परिषद भोकर यांच्याकडून. आणि या स्पर्धेसाठीचं चौथं पारितोषिक 41,111 रुपये प्रायोजित आहे तलाव रिसॉर्टचे ओनर श्री बंटी राठोड यांच्याकडून. सोबतच या 16ही संघांना ज्यांच्या स्पॉन्सरशिपमध्ये टी शर्ट्स उपलब्ध करून देण्यात आलेत अमोल शहाणे, शहाणे ज्वेलर्स भोकरचे ओनर. ट्रॉफीचं जे सौजन्य आहे गणेश जाधव जगदंबा हार्डवेअर भोकर. मॅन ऑफ द सिरीज 15,001 रुपयांचं पारितोषिक प्रायोजित आहे डॉक्टर फेरोज इनामदार नगरसेवक भोकर. बेस्ट बॉलरचं 7,001 रुपयांचं प्रायोजित आहे श्री विठ्ठल पाटील धोंडगे गटनेते नगर परिषद भोकर यांच्याकडून. बेस्ट कॅचचं 7,001 रुपयांचं पारितोषिक ते प्रायोजित आहे श्री अविनाश वाघमारे नगरसेवक नगर परिषद भोकर. बेस्ट फिल्डरचं 7,001 रुपयांचं पारितोषिक प्रायोजित आहे श्री वेणू कोंडलवार तालुकाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा भोकर यांच्या वतीनं. बेस्ट बॅट्समन 7,001 रुपयांचं पारितोषिक प्रायोजित आहे श्री मॉन्टी रॅकावार शहराध्यक्ष भाजपा युवा मोर्चा भोकर यांच्याकडून. मॅन ऑफ द मॅच फायनलचं 7,001 रुपयांचं पारितोषिक ते प्रायोजित आहे ॲडव्होकेट राजेश्वर देशपांडे यांच्याकडून. आणि बेस्ट कीपर 7,001 रुपयांचं पारितोषिक ते प्रायोजित आहे श्री श्रीपाद पटवेकर शहर उपाध्यक्ष भाजपा भोकर यांच्या वतीनं. या आयोजनामागे ज्यांची अहोरात्र मेहनत आहे विशाल दंडवे, त्यांचे सगळे सवंगडी सुधाकर माचणवार, मनोज जाधव, मनोज कदम, माधव श्रीखंडे, मनमन शेटे, योगेश देशमुख, श्रीनिवास सोनवाडे, डोंगरे, बीसीसी भोकरचा सगळा संघ, प्रशांत भाऊ आडे, लहू पांचाळ, अनिल बेरदेवाड, नदीम भाई, तौफिक सर आणि सर्व बीसीसी संघ यांच्या आयोजनाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. त्यांची मेहनत आहे ज्यांच्यामुळं ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेला मिळणारा हा प्रचंड उदंड प्रतिसाद. आणि सोबत आमचे डीजे आणि कोणती टीम आहे रे विजू तुझी? सायली 11चे ओनर विजूभाऊ जांभळीकर.
दुसऱ्या इनिंगला इथे सुरुवात होत आहे. सर धावपलकावरती धावा जर बघितल्या गेल्या तर 102 धावा आहे आणि या अगोदरचा सामना बघितला गेला तर बल्लाढ्य संघ उदगीरचा समोर होता आणि किनवट मुंडे वॉरियरच्या संघाने ते धावा डिफेंड केल्या गेल्या होत्या आणि प्लस ही गोष्ट हा फायनलचा सामना आहे. काय वाटतंय धाव संख्याकडे पाहता? निश्चितपणे सामना अतिटतीचा होईल यात दुमत नाही. 3 प्रकारचे प्रेशर आहेत. भोकरचा हा प्रेक्षकांचा जो सागर आहे इथं उसळलाय. सामना चालू करा. सोबतच फायनल नावाच्या गोष्टीचं प्रेशर आणि 3 अंकी धावसंख्या तिचंही एक प्रेशर निश्चितपणे काम करेल. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत निश्चितपणे जाईल. सचिन, आमदार चषक 2026चा हा महाअंतिम मुकाबला मुंडे वॉरियर्स किनवट आणि सायली 11 जिंतूर या 2 दिग्गज संघांमध्ये रंगलेला हा सामना. 102 धावांचं आव्हान. श्री शैलेशजी सूर्यवंशी, श्री फारुख शेख दरम्यान सामन्याला सुरुवात होत आहे. सोबत गोविंद कावळे आणि बालाजी खिसेवाड यांची उपस्थिती. पहिला चेंडू धाव घेता येणार नाही. इकडे मुख्य रस्ता जो आहे मैदानात येणारा तिथं जे प्रेक्षक बसलेले आहेत आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचं आणि श्रीजयाताईंचं या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यांना तो रस्ता थोडासा खाली करायचा, रिकामा करायचा आहे. आयोजन समितीला मदत करा. गाडीसाठी तो जो मुख्य रस्ता आहे तिथं बसलेले प्रेक्षक त्यांना ती जागा सोडावी लागेल. फायनल या स्पर्धेचा मुकाबला आणि आता पाहतोय सेकंड इनिंग. काय वाटतंय पब्लिक? कोण जिंकल? जिंतूर. कोण जिंकल? जिंतूर. जिंतूर. एक मिनिट पब्लिक आपल्या सोबत. एक मिनिट कोण जिंकल? जिंतूर जीतने वाली है. चला जिंतूरचे या बाजूला सपोर्टर आहेत. पहिला चेंडू लेट्स प्ले. दुसरा चेंडू रिव्हर्सचा प्रयत्न होता. आपलातून क्षेत्ररक्षण, आपलातून क्षेत्ररक्षण झालंय परंतु ओव्हर थ्रोच्या रूपात इथे मात्र एक धाव इथे कंप्लीट केली गेली आहे. या बरोबर संघाचं धावाचं खातं उघडलंय. धाव पलकावरती एक धाव लागली गेली आहे. किनवट जितते किनवट. चला प्रेक्षक वर्ग संघ कोणताही जिंको सामना रंगतदार होतोय. हो यावेळेस ऑनसाइडच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक अडवलंय सुंदररित्या अडवलं गेलंय. तत्पूर्वी इथे मात्र 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. किनवट जिंकते किनवट. चला प्रेक्षकामध्ये आपण पाहतोय भरपूर प्रेक्षक वर्ग आहे. प्रेक्षक हो एकदा तुमच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा. तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. एकदा टाळ्या. वा 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 वा. सचिन इकडं मैदानाच्या डाव्या बाजूचा कौल आपण बघतोय. चेंडू हवेमध्ये होता, भरपूर वेळ होता पण हलकेशे स्लो रिफ्लेक्स स्लिप मध्ये तो
क्षेत्ररक्षक उभा आहे त्याच्याकडून फायनलचं हे प्रेशर आहे, पाय बांधले जातात. एकदा कौल घेऊयात, कोण जिंकेल? जिंतूर जिंतूर जिंतूर. दरम्यान आकर्षक आणि इनोव्हेटिव्ह चौकार. शाहिद देशमुख यांच्या बॅट मधून रिवर्स फटका आलाय चौकारासाठी. 49 49 59 कोणाची कार आहे काढा बरं थोडं. हॅलो 49 59 कार नंबर. स्विफ्ट. कोण जिंकल का ना भाऊ? किनवट. किनवाट. आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग देखील 50-50% आहे, कारण टीव्ही स्क्रीनवर देखील या सामन्याचं जर प्रेडिक्शन बघितलं गेलं. भोकरचे दर्दी फॅन इथं आहेत जे नक्की सर. प्रत्येक क्षणाला वाट बघतात बीसीसी हारला पाहिजे. त्यांचा कौल घेऊयात. कोण जिंकणार? किनवट. कोण जिंकणार? किनवाट. हा, या बाजूला आलो, इकडे किनवटचा प्रेक्षक आहे सर. दोघांपैकी एक कोणतरी. हे आहेत भोकरचे कॅमेरामॅन थोडस इकडे झूम दर्दी करा भाऊ. क्रिकेट रसिक. सर या कॅमेराला या घ्या, या माणसाला घ्या. मी विचारायला गेलो सर कोण जिंकेल, बघायला चालू म्हणे दोघांपैकी जिंकेल की म्हणे. वा, गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. मोरया. मोरया. अरे मोरया. थँक्यू, खूप खूप आभार. चेंडू येतोय, वन बॉन्स इंटू द फॅन, सीमा रेषा पार. निर्वाचित नगरसेवक डॉक्टर वानखेडे साहेब यांना विनंती आहे की आपण स्टेजवर कार ज्या येत आहेत त्यांना विनंती आहे की बाजूला कार पार्क करायच्या आहेत, हा मुख्य रस्ता सोडायचा आहे. वानखेडे साहेबांना विनंती आहे आपण स्टेजवर स्विफ्ट गाडी आहे 49-59 MS 26 BX 49-59. कृपया इथे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांची विनंती आहे की ते कार बाजूला करायची आपल्याला, अन्यथा ती हवा आपली जी कारची आहे ती सोडण्यात येत आहे. 49-59. ब्रावो, सांभाळून घे. फुलटा चेंडू होता, स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये फटकावलाय. आहे तिथे क्षेत्ररक्षक धीरज, जोपर्यंत चेंडूला अडवतील एक धाव तिथे पूर्ण केली गेली आहे. आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब आणि विजयाताई यांचं काही क्षणात इथं आगमन होणार आहे या मैदानावर. आकर्षक फटकेबाजी बघतोय आपण जिंतूर संघाकडून. त्यांनी लय पकडली आहे या सामन्यासाठी. त्यांची गाडी निघाली आहे सुसाट.
ग्राउंडेड शॉट, सुंदर क्षेत्ररक्षण, डॉट. सर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 षटकाच्या इथे समाप्ती झाली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावरती आहेत ते 17 धावा. म्हणजे आता 36 चेंडू आणि 85 धावांची गरज असणार आहे. म्हणजे करंट धावगती बघितले गेले तर 8.50च्या सहाय्याने धावा बनवल्या जात आहेत. परंतु रिक्वायर्ड रन रेट जर पाहिले गेले तर 14.17च्या सहाय्याने धावा बनवाव्या लागतील. अद्यापपर्यंत किनवट संघाला जरी गडी बाद करता आला नाही तरी धावसंख्येवर लक्षणीय अशी बंदी घातलेली आहे त्यांनी आतापर्यंत. बांधून ठेवलंय आतापर्यंत किनवट संघाने. जे स्क्वेअर लेगला कॅमेरा आहे, स्टेटचा कॅमेरा आहे, कॅमेरामॅनला विनंती आहे की थोडा प्रेक्षक वर्ग देखील दाखवला जाईल. गोलंदाजी मार्कवर संघाचे वरिष्ठ खेळाडू जर पाहिलं गेलं तर त्यांच्या गोलंदाजीमध्ये एक क्रिकेटिंग सेन्स असलेले खेळाडू. ते म्हणतात ना की कॅमेरामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स फार महत्त्वाचा असता आणि तो सेन्स या गोलंदाजाकडे आहे. परंतु आहे असं चालणार नाही, कारण आता संघाची स्थिती पाहिली गेलं तर हा फायनलचा सामना आहे. या स्पर्धेचा फायनल आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. करतील का? राजू परचाकेच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिला चेंडू आणि चेंडूला पाडलाय सीमा पार षटकार. चला विनंती आहे, बॅट लाईटची अपील चालणार नाहीये, त्यामुळे लवकरात लवकर सामना खेळवायचा आहे. डीजे थोडासा आवाज ओढा माईकचा. आलाय डीजे. डीजे वाल्याने गाणं वाजवलंय, त्याच प्रकारे चेंडूला पाठवलंय सीमा पार. शाहिद देशमुखच्या बॅट मधून येतोय आमदार चषक खणखणीत दणदणीत षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या देखील जाऊन पोहोचली ती तब्बल 29 धावा. षटक क्रमांक 3 टाकला जात आहे. गोलंदाजी मार्कवर किनवट संघाचे राजू परचाके. चांगला चेंडू, सुंदर चेंडू, एक तेरी तो एक मेरी. पहिल्या चेंडूवरती षटकार नक्की झालाय, परंतु पुढच्या चेंडूवरती डॉट बॉल. 2.3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावती आहे ते 29 धावा. 29 विदाउट एनी विकेट आफ्टर 2.3 ओव्हर्स. षटक क्रमांक 3 राजू परचाके संघाचे संघनायक, कर्णधार, कॅप्टन, लीडिंग फ्रॉम द फ्रंट. फुल टॉस होता, फटका ऑनसाइडच्या दिशेमध्ये खेळला गेला. क्षेत्ररक्षक 2 धावतायत, अडवलंय. धीरज कडून सुरक्षित क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळते आणि मिळते ती केवळ 1 धाव. आणि शाहिद देशमुख निराश दिसतोय, कारण फुल टॉस चेंडू होता, फटकार देखील आलेला नाहीये. 2.4 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 टाकलं जात आहे. पुढे समोर फलंदाज जर बघितलं गेलं तर कप्तान वर्सेस कप्तान. फटका समोर आलाय. क्षेत्ररक्षक आहे, मिळते ते केवळ 1 धाव. परंतु
ज्या आपण सामना चालू आहे ज्या सामन्यामध्ये ज्या प्रकारचं आपण आयोजन आपल्याला पाहायला मिळते, ज्या प्रकारचं आयोजन BCC क्रिकेट संघ असतील, ॲडव्होकेट विशालदादा दंडवे असतील आणि आमचे सिनियर खेळाडू ज्यांचं जे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा फुल टॉस होता परंतु परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू मात्र झालेला नाहीये. मिळते ती एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो देखील सुंदर झालाय परंतु इथे मात्र षटकाची समाप्ती होईल. निर्धारित 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती लागल्या गेल्या ते बिनबाद 32 धावा. आता गरज आहे 30 चेंडू आणि 70 धावांची. 30 चेंडू 70 धावा काढशील का रे भावा. विकास पवार आणि स्ट्रायकर एंडला शाहिद देशमुख. चांगला चेंडू, फटका, मिस टाइम आहे. अखलास कडून झेल इथे सुटलाय आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्यात. हा झेल सुटलाय का सामना सुटलाय ते वेळ आणि काळच ठरवेल, कारण तो मोठ्या खेळाडूचा इथे मात्र झेल सुटला गेलाय. शाहिद देशमुखला संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं करतील का शाहिद देशमुख. शाहिद देशमुख जर पाहिलं गेलं तर 11 चेंडूवरती 23 धावा बनवून फलंदाजी करतायत. 29 चेंडू 68 धावांची गरज. पुन्हा एकदा विकास पवार धावतायत. ओ हो, सरप्राईज बाउन्सर इथे मात्र गोलंदाजाकडून डिलिव्हर करण्यात आलाय. एक धाव पाहायला मिळते. आपण पाहू शकता प्रेक्षक वर्ग. प्रेक्षकांना सांगू इच्छितो की मैदानावरती किती प्रेक्षक आहेत मला माहित नाही, 10,000च्या वर असतील कदाचित, परंतु ऑनलाईन सामना बघणारे प्रेक्षक बघू शकता तब्बल 36,000 लोक लाईव्ह सामना पाहत आहेत. पूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा आहे. का चर्चा आहे ते दाखवलं जात आहे. पुन्हा एकदा वॉटर बॉलिंग, सुंदर गोलंदाजी विकास पवार कडून पाहायला मिळते. काही स्पर्धा मानाची आहे, काही स्पर्धा सन्मानाची आहे. पूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा आहे. आणि काय, कारण त्यांचं नियोजन, ज्या प्रकारचे सामने. आडव्या बॅटने फटका, डब्बे में डब्बा, डब्बे में केक, परंतु झेल सुटलाय भाऊ, झेल सुटलाय. विकेट म्हणणारच होतो परंतु झेल सुटलाय. इम्रान खान याला देखील इथे मात्र संधी मिळाली आहे. जे 2 फलंदाज आपण खेळपट्टीवरती पाहतोय या दोघांना देखील जीवनदान मिळाले. बालाजी एक मोठा खेळाडू आहे, बालाजी धीरबसे याच्याकडून देखील आहे. प्रेशर सिच्युएशन, ते म्हणतात ना, चाय में डूबा हुआ बिस्किट, प्यार में पड़ा हुआ लड़का और प्रेशर में पड़ा हुआ खिलाड़ी को कोई उभर नहीं सकता. ते प्रेशर आहे भाऊ. पुन्हा एकदा मेसिट, हे बघू शकता आयकॉन, काय गोलंदाजी केली. चला प्रेक्षक वर्ग तिथून जागा सोडायची. सन्माननीय एंट्री गेट वर अशोकरावजी चव्हाण साहेबांचं मैदानावर आगमन होत आहे. चला एक बॉल टाका ते फास्ट. डॉट बॉल, सुंदर गोलंदाजी, वॉटर बॉलिंग बाय विकास पवार. टाळ्या होऊन जाऊ द्या विकाससाठी.
आपण पाहतोय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. समोरून जागा सोडा भाऊ. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वेलकम सर, वेलकम टू द आपलं भोकर. चला या स्टेज वरती या. डीजे आवाज. चला स्टेज वरती असलेले मान्यवर व्यतिरिक्त सर्वांना विनंती आपण खाली जायचं. आपण पाहतोय श्री आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भोकर जिल्ह्याच्या दमदार भोकर तालुक्याच्या दमदार आमदार श्री श्रीजयाताई चव्हाण यांचं देखील आगमन झालंय. या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच भोकर विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार आदरणीय श्रीजयाताई चव्हाण यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कृपया सर्वांना विनंती आहे, या मंचावर कृपया गर्दी करू नका. सर्वांना विनंती आहे. सचिन या ठिकाणी राजकारणामध्ये चौकार आणि षटकार मारून सचिन ज्यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केलेलं आहे असे राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी हे सामने होत आहेत. आमदार चषक या सामन्यामध्ये विदर्भ, मराठवाडा व तेलंगणा यासह 16 संघांनी सहभाग घेतला होता. आजचा हा अंतिम सामना जिंतूर व किनवट या संघामध्ये होत आहे. अतिशय चुरशीच्या या सामन्यासाठी आपल्या भागाच्या लोकप्रिय आमदार आदरणीय श्रीजयाताई चव्हाण यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत. आकाश व्हाईट बॉल. डीजे कृष्णा डीजे कृष्णा. थँक्यू डीजे. आपण पाहतोय आवाज डीजे आवाज. हॅलो हॅलो. रंगतदार सामना होताना आपण पाहतोय, कारण 25 चेंडू 66 धावांची गरज आहे. डीजे थोडासा आवाज. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जातोय. 1 बॉन्स इनटू द फॅन्स येतोय. तुर संघाचा कर्णधार. पुन्हा एकदा फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे विकास पवार. मॅन फ्रॉम संभाजीनगर. चेंडूला अडवलं जाईल. मिळते ती केवळ एकच धाव.
हॅलो, थँक्यू. 48 धावा एका धाव्याच्या सहाय्याने धावपलकावरती लागल्या गेलेत. शाहिद देशमुख साठी फटका सुरेख आहे. चेंडू करतोय हवाई सफर. जे सुप्रसिद्ध डान्सिंग पंच सोन्या बापू भोसले त्यांची अदाकारी देखील आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर किनवट संघाचा उमर आणि स्ट्रायकर एंडला जिंतूरचा शाहिद. पुन्हा एकदा फटका फसला गेलाय. एक धाव तिथे नक्कीच मिळते. मान्यवरांना सांगू इच्छिते की ज्या प्रकारची स्पर्धा आहे, साहेबांना सांगू इच्छिते की जी स्पर्धा चालू आहे या सामन्याकडे आता लाईव्ह प्रेक्षक जर बघितले गेले तर ऑनलाईन वरती आपल्या सामना लाईव्ह पाहत आहेत आणि मैदानावरती आपण पाहतोय चारही बाजूने खचाखच भरलेलं हे मैदान. फटका आलाय, फटका सुरेख आहे, परंतु आहे तिथे क्षेत्ररक्षक हरवलं जाईल चेंडूला. मान्यवरांना सांगू इच्छिते प्रथमतः हा अंतिम सामना या स्पर्धेतला. प्रथमतः नाणेफेक जिंकून किनवट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं जिंतूर संघाने आणि धावपलकावरती लागल्या गेल्या ते 101 धावा 102 धावाचा पाठलाग करत असताना जिंतूर संघाच्या 5 षटकामध्ये झालेले आहेत 56 धावा. आता 18 चेंडू मध्ये जिंतूर संघाला जिंकण्यासाठी काढायचे आहेत ते 46 धावा. 18 चेंडू 46 धावा. साहेबांना देखील माहिती आहे की सामना म्हणजे क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही. 18 चेंडू 46 धावांची गरज आहे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 56 धावा एकही विकेट न गमावता इथे बनवल्या गेल्या आहेत. निर्णायक अवस्थेमध्ये सापडलेला सामना. गोलंदाजी मार्कवर किनवटच्या ज्ञानेश्वर केंद्रेला आपण पाहतोय आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज पाहतोय जिंतूर संघाची आन बान शान इम्रान खान. या दरम्यान फटका खेळला गेलाय लॉंगॉनच्या दिशेमध्ये. एक धाव तिथे पूर्ण केली गेली आहे. मी पुन्हा सांगू इच्छितो की जी स्पर्धा आयोजित केली गेली आहे ॲडव्होकेट विशाल दादा दंडवे मिश्र मंडळ आयोजित ही स्पर्धा आणि दिमाखदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि यामध्ये बीसीसी भोकर संघ जे बीसीसी भोकर संघ होम टीम आपल्याला पाहायला मिळते ज्याचे खेळाडू आपण पाहतोय अनिल बेरदेवाड. या दरम्यान फटका हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय तत्पूर्वी घेतली जाते ती 1 धाव. सुंदर गोलंदाजी, भेदक अशी गोलंदाजी तिथे किनवटच्या गोलंदाज ज्ञानेश्वर केंद्रेकडून आपल्याला पाहायला मिळते. 5.2 षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा धावतोय ज्ञानेश्वर केंद्रे. आलाय इम्रानच्या बॅट मधून फटका मिस टाइम आणि धीरजचा फुलतुंजे. याबरोबर संघाला लागलाय तो पहिला हादरा. बिग विकेट ऑफ द मॅच. कप्तान इम्रान खान बॅक टू द पवेलियन. त्याची जागा घेण्यासाठी आयकॉन खेळाडू मॅन फ्रॉम संभाजीनगर आतिफ फलंदाजीसाठी येतोय. परंतु अवस्था जर बघितली गेली अंतिम सामन्यामध्ये आता 15 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी जिंतूरच्या संघाला. गोलंदाजी मार्कवर भेदक अशी गोलंदाजी अद्याप तरी केली जाते किनवटच्या संघाकडून. परंतु ज्या प्रकारे म्हणतात ना की सामना कधी रंग बदलू शकतो. बघूया आतिफ एक आयकॉन खेळाडू आहे. त्या आयकॉन खेळाडूकडून आयकॉनिक पारी आपल्याला पाहायला मिळेल का. जिंतूर आणि किनवट संघामध्ये या ठिकाणी अतिशय चुरशीचा सामना
चुरशीचा हा अंतिम सामना सुरू आहे, म्हणून म्हणावे वाटते, खेळ भावा, खेळ भावा, काढ धावा, नाहीतर जावे लागेल गावा, नाहीतर जावे लागेल गावा. या ठिकाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. ॲडव्होकेट विशाल दंडवे मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी साहेबांचा सत्कार करावा. ॲडव्होकेट विशाल दंडवे, मनमथ शेट्टे, माधव श्रीखंडे, श्रीनिवास सोनवाडे, रत्नदीप डोंगरे, योगेश कदम, सुधाकर माचनवार हे सर्वजण या ठिकाणी आदरणीय साहेबांचा सत्कार करत आहेत. 12 चेंडू 34 धावांची गरज राहणार आहे. 6 हॅलो 6 षटकाच्या समाप्तीनंतर 68 धावा आणि 12 चेंडूमध्ये 34 धावांची गरज. हॅलो, नुसते आश्वासन नाही, साहेब नेहमी शब्दांना वचनबद्ध झाले. नुसते आश्वासन नाही, साहेब नेहमी शब्दाला वचनबद्ध झाले. भोकर नांदेडवर पुन्हा पुन्हा साहेबांचे वर्चस्व सिद्ध झाले. पुन्हा पुन्हा साहेबांचे वर्चस्व सिद्ध झाले. यानंतर या भागातील लोकप्रिय आमदार आदरणीय श्रीजयताई चव्हाण यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे. नगरसेवक शेख युसुफभाई यांना विनंती करतो की त्यांनी आमदार आदरणीय श्रीजयताई चव्हाण यांचा सत्कार करावा. जे आपण टीव्ही स्क्रीनवर पाहता, भोकर तालुक्याच्या दमदार आमदार श्रीजयाताई पाटील चव्हाण यांचा इथे आयोजन कमिटीच्या वतीनं सत्कार केला जातोय. सामन्याकडे जाऊया. उपनगराच्या दिलीप सोनवाडे हे सुद्धा या ठिकाणी श्रीजयताईंचा सत्कार करत आहेत. यानंतर नांदेडचे नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय किशोर स्वामी साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे. उपनगराध्यक्ष दिलीप सोनवाडे व नगरसेवक गटनेते शेख नाजिम यांना विनंती करतो की त्यांनी स्वामी साहेबांचा सत्कार करावा. अकरा 30 क्षेत्ररक्षण बघू शकता आपण. विकास कुठे उभे आहे पॉइंटला बघू शकता आपण. पटका ऑनसाइडच्या दिशेमध्ये खेळला गेलाय. लॉंग ऑन कडे चेंडू जातोय. तत्पूर्वी घेतली जाते ती 1 धाव. आणि मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा कमी आणि बुद्धिबळाचा खेळ इथे जास्त खेळला जातोय. कारण ज्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय, रणनीती, प्लॅन आणि त्या प्लॅनचं एक्झिक्युशन देखील इथे किनवटच्या गोलंदाजाकडून अद्याप पाहायला मिळते. 10 चेंडू 29 धावांची गरज आहे. रंगतदार मुकाबला. जे करंट रन रेट जे बघितलं गेलं तर 11.5 साह्याने धावा बनवल्या जात आहेत. परंतु रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं गेलं तर 17.40 साह्याने धावसंख्या काढावी लागेल. गोलंदाजी मार्कवर संघाचे कर्णधार राजू परचाके गोलंदाजी मार्कवर त्यांना पाहतोय. आणि समोर फलंदाजीसाठी संघाचे आयकॉन, जिंतूर संघाचा आयकॉन आतिफ, मॅन फ्रॉम संभाजीनगर फलंदाजीसाठी स्ट्रायकर एंडला आहे. 10 चेंडू आणि 29 धावांची गरज. रंगतदार मुकाबला आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण बघू शकता. अगदी बॅट्समॅनच्या समोर खेळाडूला उभं केलं गेलंय. विकास पवार दूरवरती टाकला आणि चेंडूला पाडलं. सीमा रेषा पार. येतोय दमदार आमदार षटकार. या स्पर्धेचे आयोजक विशाल दादा दंडवे, ॲडव्होकेट विशाल दादा दंडवे आणि त्यांच्या मित्रमंडळाकडून आयोजित केलेली स्पर्धा आणि पूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा आहे.
या स्पर्धेकडे पूर्ण महाराष्ट्र अगदी सन्मानाने मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. ती स्पर्धा आमदार चषक 2026 आपल्याला पाहायला मिळते. आणि या आपण पाहू स्पर्धेसाठीचं पहिलं पारितोषिक 1,31,111 रुपयांचं ते प्रायोजित आहे श्री शेख युसुफ भाई नगरसेवक नगर परिषद भोकर यांच्याकडून. या स्पर्धेसाठीचं दुसरं पारितोषिक तब्बल 81,111 रुपयांचं ते प्रायोजित आहे श्री दिलीपजी सोनवाडे उपनगर अध्यक्ष नगर परिषद भोकर यांच्याकडून. या स्पर्धेसाठीचं तिसरं पारितोषिक 61,111 रुपयांचं ते प्रायोजित आहे श्री शेख नाझीम गटनेते नगर परिषद भोकर यांच्याकडून. आणि चौथं पारितोषिक 41,111 रुपयांचं प्रायोजित आहे श्री बंटी राठोड तलाव रिसॉर्टचे ओनर यांच्याकडून. या स्पर्धेसाठीची जी इतर बक्षीस आहेत या स्पर्धेसाठी सगळ्या 16 संघांना जी टी शर्ट्स अवेलेबल करण्यात आली होती त्याचे प्रायोजक होते अमोल शहाणे ज्वेलर्सचे ओनर. ट्रॉफीचं जे सौजन्य आहे ते जातं गणेश जाधव जगदंबा हार्डवेअर भोकर यांना. मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक तब्बल 15,001 रुपयांचं ते प्रायोजित आहे डॉक्टर फेरोज इनामदार नगरसेवक भोकर यांच्याकडून. बेस्ट बॉलर 7,001 रुपयांचं पारितोषिक ते प्रायोजित आहे श्री विठ्ठल पाटील धोंडगे गटनेते नगर परिषद भोकर यांच्याकडून. बेस्ट कॅचचं पारितोषिक 7,001 रुपयांचं प्रायोजित आहे श्री अविनाश वाघमारे नगरसेवक भोकर यांच्याकडून. बेस्ट फिल्डरचं पारितोषिक 7,001 रुपयांचं ते प्रायोजित आहे श्री वेणू कोंडलवार तालुकाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा भोकर यांच्याकडून. बेस्ट बॅट्समन 7,001 रुपयांचं पारितोषिक श्री मॉन्टी रॅकावार शहराध्यक्ष भाजपा युवा मोर्चा भोकर यांच्याकडून. मॅन ऑफ द मॅच फायनलसाठीचं 7,001 रुपयांचं पारितोषिक ते प्रायोजित आहे ॲडव्होकेट राजेश्वर देशपांडे यांच्याकडून. आणि 7,001 रुपयांचं श्री श्रीपाद पटवेकर यांच्याकडून बेस्ट किपरचं पारितोषिक ते प्रायोजित आहे. इक्वेशन पाहू शकता विपिन सर. 7 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. 7 चेंडू 20 धावा. वाचवशील का रे राजू भावा. 7 चेंडू 20 धावा किंवा काढशील का रे शाहीद भावा. 7-20 पुन्हा एकदा रंगतदार पैसा वसूल मॅच ऑन आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं कॅमेरामॅनला विनंती करतो की त्या दिशेमध्ये देखील कॅमेरा फिरवायचा आहे, कारण या स्पर्धेचे जे आयोजक पाहायला गेले तर मोलाचा वाटा उचलणारे खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी पुढे टाकला चेंडू समोर फटका मारलाय स्टेट डाऊन द ग्राउंड परंतु अडवलंय सुरक्षित रित्या अडवलं गेलंय. फेकी देखील केली आहे परंतु ओ माय गॉड इथे मात्र चेंडू स्टंपवरती आदळला असता तर गडी बाद व्हावा लागला असता, परंतु धाव कंप्लीट केली गेली आहे. आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवरती प्रशांत आडे, अनिल बेरदेवाड, शेख आबिक आणि तौफिक इनामदार. चला प्रेक्षक वर्ग थोडंसं बाहेर व्हा, तिथले मैदानाच्या बाहेर व्हायचं प्लीज. थोडंसं कोऑपरेट करा. ज्या प्रकारे तुम्ही आम्हाला सहकार्य केलं त्याच प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा आम्ही तुमच्याकडून करतो. विनंती असेल सहकार्य असू द्या प्लीज. 6 षटक संपलंय आता शेवटचं षटक. 6 चेंडू 18 धावा. पुन्हा एकदा किनवटच्या संघासमोर 6 चेंडू 18 धावा वाचवतील का किनवट वॉरियर्स. मुंडे बालाजी मुंडे याच्या मार्गदर्शनाखाली खेळत असलेला हा संघ मुंडे वॉरियर्स. आणि दुसरीकडे पाहतोय बालाजी चव्हाण RFO बालाजी चव्हाण आणि विजय राठोड जांभळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत असलेला सायली 11 जिंतूरचा संघ. कोणता संघ या स्पर्धेचा चॅम्पियन होईल? 2026 ची जी आमदार चषक स्पर्धा आहे त्या स्पर्धेवरती सुवर्ण अक्षरामध्ये नाव कोणाचं कोरलं जाईल येथे मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 संघामध्ये लढत चालू आहे. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. संघाचा आयकॉन एका धावेसाठी मरतोय. विकास पवारला पाहू शकता जीवाची पर्वा न करता अगदी फलंदाजाच्या समोर विदाऊट गार्ड तिथे उभा आहे, विदाऊट हेल्मेट. ज्ञानेश्वर केंद्रे गोलंदाजी मार्कवर. आखुडत्या टप्प्याचा चेंडू संधी होती परंतु मिस झाली आहे. डॉट बॉल येतोय. 5 चेंडू 18 धावा. 5 चेंडू 18 धावा. व्हॉट अ मॅच. काय सामना होतोय. 5-18. पुन्हा एकदा दूरवरती टाकला गेलाय. विकास पवारला माहिती नाही मागे काय झालंय परंतु टाळ्या वाजवतोय. तिसऱ्या अंपायर कडे
तिसऱ्या अंपायर कडे रेफर केले गेले. चेक करा. अनिल भाऊ बेरदेवाड हे पाहू शकता मेहनत. अनिल भाऊ बेरदेवाड जिथे कुठे असतील जा आपण चेक करा या सामन्याची तिसरी आख तिसरा डोळा आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अनिल बेरदेवाड. चेक करा. प्रेक्षक हो एकदा सामना जर आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या प्रेक्षक हो. व्हॉट अ मॅच. धन्यवाद. तिकडे पाहू शकता खचाखच भरलेलं मैदान. अगदी ऑटोच्या टपावर जीपच्या टपावर घराच्या छतावर जाऊन सामना पाहतायत प्रेक्षक. केवळ पुरुष नसताना देखील महिला सुद्धा या सामन्याकडे पाहतात. गत वर्षी आपण पाहिले की महिलांनी देखील भारताच्या महिलांनी देखील वर्ल्ड कप जिंकलाय. चला अगोदरच स्टेप आउट झाले होते ऑफ स्टंपच्या बाहेर त्यामुळे इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ राईट बॉल कॉल. लीगल डिलिव्हरी. 4 बॉल 4 चेंडू 18 धावा. ओ माय गॉड. पुन्हा एकदा उसळती घेणारा चेंडू आणि यावेळेस पंचाचा इशारा आलाय थर्ड अंपायर. एकदा डिसिजन सांग. डिसिजन बघ. हे पाहू शकता प्रेक्षक वर्ग अगदी छतावर घराच्या छतावर बसून व महिला तर पुरुष तर आहेत महिला देखील आहेत. मी आता सांगितलं होतं की जे वर्ल्ड कप झाला होता स्त्रियांचा ते भारताच्या महिलांनी जिंकला गेलेत. त्यामुळं महिला सुद्धा अग्रेसर होताना आपण क्रिकेटमध्ये पाहतोय. कारण जर पाहिलं गेलं तर पूर्वी म्हणत गेले की महिला केवळ जेव्हा मुलगी बघायचा कार्यक्रम असतो तेव्हा महिला फक्त व स्त्रिया फक्त चहाचा कप घेऊन जात होत्या. परंतु आज आपण पाहतोय भारत देशासाठी वर्ल्ड कप देखून घेऊन आलेत त्यांनी. वाईट बॉल कॉल. इट्स अ वाईट बॉल कॉल. एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागेल. 4 चेंडू 17 धावा. गोलंदाजी मार्कवर ज्ञानेश्वर केंद्रे. स्ट्रायकर एंडला संभाजीनगरचा आतिफ. ओहो मिस टाइम झालेत. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का. प्रयत्न केला जातोय परंतु नकार दिलाय. शाहिदने तिथे नकार दिलाय. आता 3 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. अनिल बेरदेवाड यांना विनंती आहे वर या. ठीक आहे. 3 चेंडू 16 धावा. 3 चेंडू मध्ये 3 16 चेंडू धावांची 16 गरज असणार आहे. धावा. जोर लावा भावा जोर लावा. गोलंदाजी मार्कवर आपण ज्ञानेश्वर केंद्रे. मॅन फ्रॉम किनवट. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. समोर शाहिद देशमुख आहे. ओहो हो डॉट आलाय. आता मात्र डॉट आलाय. केवळ अतिरिक्त चेंडू जिंतूरच्या संघाला जिंकून देऊ शकतात. वाईट किंवा नो बॉलच जिंकू देऊ शकतात जिंतूरच्या संघाला. परंतु 2 चेंडू 16 धावा बनतील का रे बाबा. 2 चेंडू मध्ये 12 धावा या मैदानावर आपण बनताना पाहिल्यात. 3 चेंडू मध्ये 16 धावा थोडस विपरीत वाटतंय. परंतु एखादा नो बॉल जरी आला वाईट बॉल जरी आला तरी सामना रंग बदलू शकतो. फुल टॉस. गाई समोर घास वाघा समोर मांस आणि शाहीद समोर फुल टॉस नाही टाकायचा भाऊ. येतोय षटकार. मिळालाय. 1 चेंडू 10 धावा. 1 नो बॉल 1 वाईट बॉल सामन्याचं चित्र बदलू शकतो. येईल का या सामन्यामध्ये. फक्त तेवढंच पाहायचं बाकी राहिलंय. गोलंदाजी मार्कवर ज्ञानेश्वर केंद्रेला साप कान मंत्र इथे रमेश शिरोशेने दिलाय. डीजे तयार राहा. आलाय फटका परंतु लीगल डिलिव्हरी. या बरोबर किनवट संघाने हा सामना इथे मात्र जिंकलाय. डीजे
सर्व संघ, चारही संघ आपण यायचे आहेत. ते म्हणतात ना की एक जीत से कोई सिकंदर और एक हार से कोई फकीर नाही बनता. या तुम्ही या, सर्वजण इकडे या. सर्वांना विनंती आहे. चला, फक्त टीम प्लेयर इथं समोरच्या डगआउट मध्ये बसतील. संकेत पाहू.